नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे नवीन कॉलेजेस आलेले होते आणि काही पूर्वीचे ऑलरेडी नव्यानंच आलेले कॉलेज, परंतु त्यांचे एक दोन राऊंड झाले, पण त्यांच्याही काही सीट्स रिक्त होत्या. तर साधारण 600-650 प्लस जागा आजही महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत आणि त्या संदर्भामध्ये राऊंड होणार का, या संदर्भामध्ये आपण यापूर्वी ऑलरेडी 2-3 व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. जी काय माहिती आपल्याकडे उपलब्ध होती, ऑफिशियली कुठलंही नोटिफिकेशन आलेलं नव्हते, पण जी काय माहिती आपल्याला उपलब्ध झाली, मग ती कॉलेजच्या माध्यमातून असेल किंवा जे काय आपले माहितीचे सोर्सेस आहेत त्यानुसार, ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण यापूर्वी शेअर केलेली आहे. आता मला वाटतं मागचा व्हिडिओ पोस्ट करून जवळजवळ 10-12 दिवस झालेले आहेत आणि तेव्हा जी माहिती होती की 2-3 दिवसामध्ये प्रोसेस सुरू होईल. आपले जे काही व्ह्युअर्स आहेत किंवा व्हिडिओ पाहणारे विद्यार्थी असतील, पालक असतील, त्यांनी तो व्हिडिओ बऱ्याच जणांनी पाहिलेला होता आणि मग अर्थातच 2-3 दिवस वाट पाहिल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे, पालकांचे मला कंटिन्युअस कॉल आणि मेसेजेस येत आहेत की सर, नोटीस कधी येणार आहे, राऊंड होणार आहे की नाही होणार आहे, स्पॉट राऊंड होणार आहे का, किंवा ॲडमिशन आम्हाला मिळेल की नाही मिळेल, असे अनेक प्रश्न पालकांचे आहेत. बरं, हे झाले अननोन पालक. माझे स्वतःचे असे अनेक विद्यार्थी आणि पालक आहेत अजूनही की ज्यांना मॅनेजमेंट कोट्यामध्ये, म्हणजे ज्याला IQ कोट्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, ज्यांनी आमची फीसुद्धा भरलेली आहे. काही विद्यार्थ्यांना IQ कोट्यात नाही मिळालं तर स्पॉटला घ्यायची तयारी आहे, असे माझे काही पालक आहेत. तर त्यांचेसुद्धा मला इन बिटवीन जे ते मेसेजेस येत असतात किंवा कॉल पण येत असतात. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आज जे तर साधारण 29 तारीख आहे आणि आजचं जे काय अपडेट असेल ते तुम्हाला मी शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे. कारण प्रत्येक येणाऱ्या मेसेजला किंवा रिप्लाय होऊ शकत नाही बऱ्याचदा आणि आलेले कॉल पण सगळे रिसीव्ह होत नाहीत. तर कॉमनली सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, इन्क्लुडिंग जे आमच्याकडे रजिस्टर आहेत त्यांच्यासहित सगळ्यांना एकत्रित व्यवस्थित माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ मी आपल्याला पोस्ट करतो आहे. व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओ पाहिल्यानंतर बरेचसे तुमचे जे काही डाऊट्स आहे किंवा जे काय तुमची चिंता आहे, वेट करतायत, तर त्याचं बऱ्यापैकी तुम्हाला समाधान या व्हिडिओच्या माध्यमातून होईल. आता सर्वात प्रथम म्हणजे आता याला तुम्ही म्हणाल की ऑफिशियल कुठलं नोटिफिकेशन आलेली आहे, मग सर कशाच्या आधारे सांगतात. तर मी पहिले पण पूर्वी पण सांगितलेलं आहे आणि आता पण तेच सांगेल की ही जी काय माहिती असते, हे आमचे जे काय परिचय झालेले आहेत, काही ठिकाणी ओळखी झालेल्या आहेत, तर त्या माध्यमातून ही माहिती मिळते. अगदी 101% असंच होईल असं नाही, पण 99% जी माहिती आम्हाला मिळते ती योग्य असते, खरी असते. त्याच आधारे आपण हे व्हिडिओ पोस्ट करत असतो. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला प्रश्न पालकांचा हा आहे, वारंवार विचारला जातोय की राऊंड होणार का. तर बघा, मला जी माहिती मिळाली आहे ती मी तुम्हाला सांगतो. पहिले महाराष्ट्र सिटी सेलचे जे काय नवीन आलेले 5-6 कॉलेजेस होते, प्लस ज्यांच्या ऑलरेडी सीट्स वेकंट आहेत, हे सगळे कॉलेजवाले मी कोर्टात गेले, हे आपण यापूर्वी पण ऐकलेलं असेल माझ्याकडनं. त्यानंतर त्या दरम्यान हिवाळी अधिवेशन सुरू होतं, मंत्रीगण बिझी होते. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात असल्यामुळं मंत्री जे असतील किंवा जे मंडळ असेल त्यांचा काही हस्तक्षेप याच्यामध्ये झाला नाही आणि मग कोर्टाच्या गाईडलाईननुसार कोर्टाने महाराष्ट्राच्या CET सेलला राऊंड कंडक्ट करा म्हणून सूचना दिलेल्या होत्या. म्हणजे आता राऊंड घ्या असं सांगितलेलं आहे कोर्टाने थोडक्यात. बरं, मग राऊंड का नाही झाला, तर आत्तापर्यंतचा यावर्षीचा जो काय CET सेलचा एक्सपिरियन्स आहे, आपल्याला जो काय अनुभव आला, त्यामध्ये असं लक्षात आलं की CET सेलचा आग्रह आहे की प्रत्येक गोष्टीला ते राऊंडच कंडक्ट करतील शेवटपर्यंत. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी असं होतं की 1 राऊंड, 2 राऊंड, 3 राऊंड, फार तर 4था राऊंड झाला की स्पॉट राऊंड दिला जायचा आणि मग उर्वरित जागा त्या कॉलेज लेवलला भरल्या जायच्या, म्हणजे सीट रिक्त राहण्याचा विषय राहत नव्हता. आता जे काय नव्यानं जी काय माहिती मला उपलब्ध झाली आहे, तर त्यामध्ये CET सेलनी राऊंड कंडक्ट करण्यासाठी आग्रह धरला. परंतु सगळ्या सीट्स राऊंडमध्ये भरल्या जाऊ शकत नाहीत, कारण बऱ्याचदा मुलं कॉलेज पाहतात, रिपोर्ट करत नाही, आवडलेलं नसतं किंवा रिपीट करायचा डिसिजन घेतात. तर मग कॉलेजचं रिक्वेस्ट होती की स्पॉट राऊंडला परमिशन द्या. CET सेलचं म्हणणं होतं की आम्ही राऊंड कंडक्ट करणार. तर आता जी माहिती मिळालेली ती अशी आहे की ऑलरेडी कोर्टाने राऊंड कंडक्ट करायला सांगितलं होतं. CET सेलचा आग्रह होता की आम्ही राऊंड कंडक्ट करणार. प्रायव्हेट कॉलेजचं म्हणणं होतं की आम्हाला तुम्ही स्पॉट राऊंड परमिट करा. तर याला CET सेलनं मान्यता दिली नसल्यामुळं परत एकदा प्रायव्हेट कॉलेजवाले परत एकदा हायकोर्टामध्ये गेलेत, अशी माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे.
आता त्याचा ऑथेंटिक प्रूफ काही मी तुम्हाला देऊ शकत नाही, कारण ही माहिती जी आपल्याला जे काही सोर्सेस आहेत आपले त्यांच्याकडून मिळालेली आहे. थोडक्यात काय तर प्रायव्हेट कॉलेजवाले परत एकदा राऊंड होणार यासाठी आपल्याला आपण निश्चित म्हणू शकतो की राऊंड होणार, कारण कोर्टाने ऑलरेडी परमिट केलं आहे. सिटी सेल ऑलरेडी राऊंड कंडक्ट करायला तयार होणार होतं, झालेलं होतं. फक्त प्रायव्हेट कॉलेजचा परत एकदा कोर्टात गेल्यामुळं आता हा विषय अजून थोडासा लांबणीवर पडला आहे. तर मी मागे पण म्हटलं आहे की आता हे काय याच्यामध्ये डे टू डे काहीतरी प्रोग्रेस होतो आहे. आता मधल्या काळात 2-3 सुट्ट्या आल्या, म्हणजे जवळजवळ 26, 27, 28 3 दिवस सुट्ट्या होत्या. आज सोमवार आहे. आज उद्या 1-2 दिवसामध्ये जे तर काहीतरी त्यावर तोडगा निघेल, निर्णय होईल आणि मग महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं ऑफिशियली नोटिफिकेशन येईल असं आपण म्हणू शकतो. तर अजून 2-3 दिवस वाट पाहण्याशिवाय आपल्याकडे कुठलाही पर्याय नाही असं या ठिकाणी सांगता येईल. दुसरं महत्त्वाचं की बरेचसे पेरेंट्स विद्यार्थी यासाठी पॅनिक आहेत की राऊंडच झाला नाही तर मग काय. तर एवढ्या मोठ्या सीट्स आहेत तर राऊंड होईल अशी राऊंड होईलच. याच्यात तर कर्नाटकात पण याच पद्धतीनं प्रोसेस सुरू आहे, तिकडेसुद्धा राऊंड कंडक्ट होईल, कारण तिकडेसुद्धा असे नवीन कॉलेजेस आलेले आहेत. ऑलरेडी जुन्या कॉलेजचे पण सीट्स रिक्त आहेत. सो तुम्हाला याच वर्षी प्रवेश तुमचा घ्यायचा असेल, पुढे रिपीट करायचं नाही आहे, पुढे जायचं नाही आहे असं ठामपणे ठरवलेलं असेल तर अजून थोडेसे पेशन्स ठेवून अजून वाट पाहावी लागेल. मोस्ट प्रॉबॅबली पुढच्या 3-4 दिवसामध्ये याविषयी क्लिअरिटी येईल असं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांना सांगता येईल. सो महत्त्वाची अपडेट आपल्याला या ठिकाणी मी शेअर केली. आपणही जे काही विद्यार्थी असतील ज्यांना अजूनही ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे, वेट करतात, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.